वरती ते काढून प्रॉपर जय्य तयारीत धावपट्टीकडे मार्गस्थ व्हायचं आहे. चला दोन्ही टीम विने स्पोर्ट्स करंजा आणि त्याचबरोबर भूषण स्पोर्ट्स केगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल या कार्यक्रमातील मुख्य मान्यवर मी ज्यांचा उल्लेख केला आताच 2014च्या अगोदर अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती पदावरती असताना उरणच्या जनतेला हा कोणत्या विभागातून जिल्हा परिषदेवरती निवडून आला याचा विचार न करताना उरणमधील तळागाळातील 5च्या 5 जवळजवळ 4च्या 4 जिल्हा परिषदेना ज्यांनी दिलेले योगदान हे अनन्यसाधारण होतं आणि म्हणून 2014ला ज्या उरणकरांनी थेट आमदार या पदावरती नियुक्त केलं विधानसभेवरती आपला हक्काचा आवाज पाठविला ते सर्वांचे लाडके लोकप्रिय माजी आमदार जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करूया. मी साहेबांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा साक्षात विश्वविधात्याला वंदन करूया आणि या गणेशाच्या प्रतिमेला पुष्पमालिका चढवताना सन्माननीय लोकप्रिय माजी आमदार दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल केगाव आणि त्याचबरोबर करंजा चला आपण धावपट्टी लाईन अप करा तिकडे. येस धावपट्टीवरती थांबा. या कार्यक्रमातील सन्माननीय मुख्य मान्यवर तदनंतर सरपंचा सन्माननीय सौ सोनलताई निलेश गरत यांच्या पवित्र शुभ हस्ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची लेख पुण्यश्लोक अहिल्याताई पौड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवंश राजा श्री 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 शिव छत्रपती महाराज की जय भवानी. चला लाईन अप करून तुम्ही धावपट्टीकडे जायचं आहे. टीम केगाव टीम ना करंजा येस दोन्ही टीमने चला धावपट्टी लाईन अप. बाकी सर्वांनी मैदान मोकळं करा. रेड कॅप परिधान केलेले आता छोटे मोठे सर्व जे मैदानात खेळतायत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे मैदानाच्या बाहेर मयुरीताई घरात तदनंतर या कार्यक्रमात सन्माननीय वैशालीताई यांच्या पवित्र शुभ हस्ते हळदी कुंकवाचं औक्षण केलं जातो आहे आणि आजच्या कार्याला प्रारंभ करताना सन्माननीय अतिथी अशोकजी दरणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विद्यमान सदस्य वाव राजा शिवछत्रपतींना वंदन केलं जात आहे आणि निश्चित एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नवीन सेवेला अनेक वर्ष ज्यांनी योगदान दिलं नाव आहे अशोक दरणे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. आमदार साहेबांना मान सन्मान खरं तर टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट असं म्हटलं जातं त्या उक्तीप्रमाणे सन्माननीय जिल्हा प्रमुख साहेबांनी ते श्रीफल वाढविण्याचं हे निश्चित ज्यांना थांबायचं आहे पाहुण्यांनी. चला तोपर्यंत लाईन अप करा. मान्यवर येत आहेत तिकडे दोन्ही संघाच्या संघ नायकांना परत एकदा रिक्वेस्ट लांब वाईट करतात अंतर ठेवा दोघांमध्ये. पूर्ण धावपट्टी लाईन अप करा. पूर्ण धावपट्टी. इकडे असणारे पांढऱ्या टी शर्ट परिधान केलेला संघ कोणता आहे चला तुम्ही पूर्ण लाईन अप करा तिकडे. व्हाईट केगाव भूषण स्पोर्ट्स केगाव चला पूर्ण धावपट्टी लाईन अप करा. यस आणि मान्यवरांचा ताफा अतिथी कक्षाकडे येतोय. पहिला सामना आपण याच्या अगोदर खेळला असाल. पूर्ण धावपट्टी लाईन अप कशासाठी आता मान्यवर येतील. आज 4 दिवसाच्या या प्रतियोगितेतील उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर या कार्याला प्रारंभ केला जाईल शुभारंभ केला जाईल रणशिंग फुंकलं जाईल परंतु कुणासाठी तुमच्यासाठी म्हणून तुम्हाला हस्तांदोलन करतील. आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय कर्तव्य दक्ष कार्यतत्पर माजी आमदार मनोहर शेठ भोईर एक अपंग मित्र एक पत्रकार मित्र जनसामान्यांचा नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्वावरती आधारलेले व्यक्तिमत्व आजही तादायत मदतीसाठी कुणीही खरं तर हात पुढे करावा. कोणत्या पक्षाचा कोणत्या पार्टीचा कोणत्या गावाचा याचा विचार न करताना दिलखुलास मदत करणारा एक दातृत्व असणारा दानशूर नेता आदरणीय सन्माननीय मनोहर शेठ भोईर स्ट्राईक एंडकडील म्हणजेच शांतेश्वरी टेम्पल एंडकडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न करतायत. तोपर्यंत सर्वांनी लाईन अप करून जरा एनर्जीने उभा राहिलात तर आजचा सामनाही तसाच. हाताची घडी नको एक मस्त अगदी प्रॉपर तयारीत आणि वॉर्मअप करा. छानसा खेळ तुमच्याकडून अपेक्षित असेल. या वेळेला हल्दी कुंकवाचा औक्षण अक्षतांचा औक्षण केलं जातोय. एस्टर्नवरील पुष्पमालिका चढवली जाईल फटाक्यांची आतषबाजी होईल शिफल वाढवला जाईल नाणेफेकीचा कौल होईल आणि त्याच्यानंतर मात्र आपण थेट हस्तांदोलन करणार आहोत दोन्ही टीमना. आमदार साहेब सन्माननीय जिल्हा प्रमुख साहेब आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील. त्यांच्या समवेत सोनलताई शुभेच्छा देतील आणि मैदानाकडून मार्गस्थ होतील. तर
पंचांना विनंती आहे की पंचांना खरं तर धावपट्टीकडे जाणं गरजेचं होतं पाहुण्यांसमवेत. फक्त टीमची ओळख करून द्या, म्हणजे ही टीम भूषण स्पोर्ट्स केगाव आहे, ही पहिला सामना खेळणार आहेत. तर जाऊया, ज्या ठिकाणी स्क्रीनवरती आम्हाला पाहायला मिळेल याचा हा मयुरीताई घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते पूजन झालं. तदनंतर वैशालीताई यांच्या पवित्र शुभ हस्ते शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुख आहेत त्यांच्याकडून उदाचा मान दिला जाईल, जो शांतेश्वरीला दिला जातो आहे. हल्दी कुंकवाचं आणि अक्षतांचं औक्षण आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल. पीटीसी लाईव्हच्या माध्यमानं ओपनिंग सेरेमनी माजी आमदार तथा सरपंच ट्रॉफी 2024 नवीन सेवा वैशालीताई यांच्या पवित्र शुभ हस्ते हल्दी कुंकवाचं औक्षण होतोय. विकेट्सना हल्दी कुंकवाचं औक्षण केलं जातोय. ही औपचारिकता आहे खरं तर तसं पाहिलं. आणि त्याचबरोबर सर्व दोन्ही स्क्वॉड बघा जय्यत तयारीत आहेत. तुम्हाला शुभेच्छा दिल्या जाईल. तदनंतर कार्यक्रमातील सन्माननीय सोनलताई घरात सरपंच आहेत. यस, पटाक्यांच्या आतषबाजी सांगू इच्छितोय. उरणला हा सुरू होतोय एक देखणा पर्व, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचा रणसंग्राम. माजी आमदार तथा सरपंच ट्रॉफी 2024चा नवीन सेवेमधील क्रिकेटचा महापर्व. तदनंतर उपसरपंच रेखाताई महेश म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते या वेळेस खरं तर टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या, पुष्पमालिका चढवली गेली. त्याच्यानंतर श्रीफल वाढवलं जाईल. कार्यक्रमातील सन्माननीय वैशालीताई म्हात्रे हल्दी कुंकवाचा अक्षतांचा औक्षण करतायत. मी तदनंतर उद्योगपती कुंदन शेठ भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते हल्दी कुंकवाचा अक्षतांचा औक्षण केलं जातोय. तदनंतर कमलाकर पाटील उपतालुका प्रमुख तथा नवघरचे माजी विभाग प्रमुख आदरणीय कमलाकर पाटील हल्दी कुंकवाचा औक्षण अक्षतांचा औक्षण केलं. श्रीफल वाढवलं जाईल आणि श्रीफल वाढवल्यानंतर सर्व दोन्ही टीमना विनंती असेल टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. या गणेशाला वंदन केलं. जगजीवन भुईर यांच्या पवित्र शुभ श्रीफल वाढवलं गेलं. ही रोषणाई आहे रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतषबाजीची. तदनंतर या कार्यक्रमातील कृष्णाजी घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते हल्दी कुंकवाचा औक्षण किसन शेठ म्हात्रे पूजन करतायत. तदनंतर चला लगेचच नॉन स्ट्राईक यांकडील धावपट्टीचं उद्घाटन सोहळा होईल. परंतु तत्पूर्वी मी पंचांना विनंती करतोय की आपण दोन्ही स्क्वॉडला हस्तांदोलन करून घ्यायचं आणि नाणेफेकीचा कौल घ्यायचा. त्याचबरोबर बॅट आणि चेंडूचं समीकरण कधी राष्ट्रगीतानंतर, एकदा टॉस झाला की आपण राष्ट्रगीताकडे वळणार आहोत. आजच्या या प्रतियोगितेतील मुख्य अतिथी श्रीफल वाढवलं जातोय. येस, ही आतषबाजी फटाक्यांची. हा थरार क्रिकेटचा नवीन शेवेच्या मैदानावरती जे अद्यावत मैदानावरती रंगला जाईल. त्याचबरोबर या कार्यक्रमातील सन्माननीय लोकप्रिय दमदार माजी आमदार तथा अपंग मित्र, खरं तर सन्माननीय आमदार साहेबांचं एक खास वैशिष्ट्य आहे. 2014ला आमदार झाल्यापासून आमदार भत्त्यातील एकही रुपया स्वतःच्या खिशात न ठेवताना आमदारांना मिळणारा सबंध वेतन आजपर्यंतचा ज्यांनी अपंगांसाठी दिला आणि म्हणूनच या महाराष्ट्रातील अपंग मित्र आमदार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे सर्वांचे लाडके लोकप्रिय दमदार माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर पुष्पमालिका चढवताना दिसत आहेत.
नवीन शेवेच्या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचा रणसंग्राम असणार आहे. तदनंतर शैलेशजी भोईर शिवसेनेच्या शाखेचं नेतृत्व करतायत. मला आठवतोय या शाखेच्या वर्धापन दिनाला कला क्षेत्रातील आणि क्रीडा क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर आले. म्हणजे माझे प्रेरणास्थान किंवा श्रद्धास्थान प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील साहेबांची सरांची भेट सुद्धा याच वर्धापन दिनाला माझी झाली. खरं तर त्यावेळेला एक माझ्यासाठी फार मोठी अचिव्हमेंट होती की त्यांना त्यांच्या फेसबुक पेजला माझा आणि त्यांचा एक सन्मानाचा फोटो लोड केला होता. लोड आणि त्याचबरोबर नॉन ट्रॅक एंड कडील म्हणजे द्रोणागिरी सिटी एंड कडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. चला हस्तांदोलन करतील. मान्यवरांना विनंती असेल आपण सर्व टीमला दोन्ही टीमना शुभेच्छा देऊया. निलेशजी या पाहुण्यांना आपण चला दोन्ही टीमना हस्तांदोलन करून शुभेच्छा देऊ आणि नाणेफेकीच्या कौलसाठी दोन्ही कर्णधारांना त्याच ठिकाणी धावपट्टीवर प्रथमतः तिथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्या करंजाच्या विनेश स्पोर्ट्सला सर्व खेळाडूंना भरभरून शुभेच्छा आहेत. आता हा खेळाडू कला क्षेत्रातून जय हनुमान मध्ये डान्स नृत्याविष्कार करणारा खेळाडू आहे. शुभेच्छा दिल्यानंतर मी विनंती करेन सन्माननीय जिल्हा प्रमुखांना माझे आमदार साहेबांना की भूषण स्पोर्ट्स केगाव संघाला आपण हस्तांदोलन करायचं आहे. दोन्ही संघातील संघ नायकांना पहिल्यांदा हस्तांदोलन असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल शुभेच्छा दिल्या जात आहेत. केगाव भूषण स्पोर्ट्स. येस आपण पाहू शकाल ही क्षणचित्र एक तयारीत आहेत दोन्ही संघ. परंतु जोपर्यंत होत नाही टॉस तोपर्यंत रंगला जाणार नाही हा खेळ आणि म्हणून घ्यायचा आहे मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. मी मान्यवरांना विनंती करतोय की प्लीज आपण दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल. पंच संदीपजी पाटील आपण तिथे नाणेफेकीचा कौल दोन्ही संघनायकांमध्ये होताना दिसेल. आमच्या पीटीसी लाईव्हच्या माध्यमाने क्षणचित्र कैद केली जात आहेत कॅमेऱ्याच्या कोंदणात. राजू घरत एक आयोजक आणि त्याचबरोबर संयोजक आणि आज पंच म्हणून सुद्धा मैदानावरती पाहायला मिळतील. चला तर दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल झाला की पाहुण्यांनी आपल्या गावाकडे अगदी समोर म्हणजे स्ट्राईक एंड कडे उभं राहायचं आहे. लाईन अप करून राष्ट्रगीताला आपण सुरुवात करणार. नाणेफेकीचा कौल होतोय. मला वाटतोय तसं पाहिलं तर सामना लवकरच सुरू होईल कारण 8:42 होत आहेत आणि खेळ लवकर संपणं अगदी अपेक्षित आहे. पाहू शकाल सन्माननीय माजी आमदार खरं तर ज्यांच्या दृष्टीनं आमच्याही साठी ज्यांच्या हृदयात एक स्थान आहे. टॉस केगाव संघानं मला वाटतं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. येस तर चला लाईनअप करा आणि आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहणार आहोत. मी संयोजकांना विनंती करतोय की प्लीज सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. मैदानाच्या बाहेर जे आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की प्लीज आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. 150 वर्षाच्या ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला कंटाळून आपल्या प्राणाची आहुती स्वातंत्र्याच्या बलिवेदीवरती ज्यांनी दिली त्या थोर ज्ञात आणि अज्ञात हुतात्म्यांना वयाच्या 44व्या वर्षी स्वराज्यासाठी मराठी मनाचा पहिला राजा झाला. 6 जून 1674 ज्यांच्या डोक्यावरती छत्र धरलं गेलं. 350 वर्षापूर्वी काशीच्या गागा भट्टांनी सप्त नद्यांच्या शतशत धारा ज्यांच्या डोक्यावरती सोडल्या त्यांच्या समवेत ज्या माऊल्यांनी या मातीसाठी रक्त सांडलं पराक्रमाची पराकाष्ठा करून निधड्या छातीवरती काल्या पोळादी मनगटांवरती सुलतानशाहीचे घाव ज्या माझ्या माऊल्यांनी जेरले त्या ज्ञात आणि अज्ञात माऊल्यांना 25 सप्टेंबर 1930च्या जंगल सत्याग्रहातील 11 हुतात्म्यांना आणि आता झालेल्या 1984 मधील जमीन आंदोलनामधील रायगडचे भाग्य विधाते तथा नवी मुंबई ठाणा पालघरच्या इतिहासात सुद्धा ज्यांचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जावं अशा लोकनेते दिवंगत माजी खासदार दिबा पाटील साहेबांना त्याचबरोबर 5 हुतात्मे कमलाकर कृष्णा तांडेल महादेव हिराजी महादेव हिरा पाटील केशव महादेव पाटील नामदेव शंकर घरत आणि रघुनाथ अर्जुन ठाकूर या 5 हुतात्म्यांना नवीन शेवा शिवसेनेच्या माध्यमानं राष्ट्रगीतानं कोटी कोटी प्रणाम. एक साथ
सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। जनगण वंदे भारत माता की। थँक्यू, धन्यवाद सर्वांचं परत एकदा मनापासून आभार। खर तर शूरा तुला वंदितो या उक्तीप्रमाणे शूरांना वंदन केलं। उल्लेख करायचं झालं तर अनेकांचा उल्लेख करता आला असता अमितजी मात्रे 26/11 कोण विसरणार। खर तर ज्यांना मुंबईच्या या मातीसाठी आपलं प्राण न्योछावर केलं, अँटी टेररिस्ट स्क्वॉड चीफ हेमंत करकरे असतील, इंडियन आर्मी चीफ संदीप उन्नीकृष्णन असेल, त्याचबरोबर मुंबईचे तत्कालीन ॲडिशनल कमिशनर अशोक कामटे असतील, त्याचबरोबर एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय सालसकर असेल, किंवा ज्याच्या हातात काठी सुद्धा नसताना कसाबवरती तुटून पडला, रक्त होतं मावळ्याचं, नाव आहे तुकाराम ओंबले, या सर्व शूरांना वंदन केलं गेलं। तदनंतर यांच्या समवेतच मला एका मावल्याची आठवण आली आमदार साहेब, नाव आहे JP म्हात्रे। किती वर्ष या नवीन सेवेचं नेतृत्व केलं, 25 वर्ष। आणि JP म्हात्रे म्हटलं ना तर मी ज्यांचा उल्लेख करायचो की या उरणमधील शिवसेनेचे शेलार मामा, त्याच शेलार मामांना या राष्ट्रगीतातूनच कोटी कोटी प्रणाम केले गेले। डाव्या हाताचा मध्यम गतीचा गोलंदाज म्हणून अनेक वर्ष ख्याती ज्यांची राहिली, ते क्रिकेट मधील खर तर ज्यांचा सराव आझाद मैदानावरती सुद्धा असायचा। आझाद मैदानावरती एक मॅचेस जिल्हा प्रमुख खेळले आणि त्यातीलच लेफ्ट आर्म राऊंड विकेट न मारा करणारा गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती चेंडू आणि बॅटचं समीकरण आणून देत आहेत। ठाऊक आहे का, खरं तर ही एक ओळख असो आहे, म्हणजे त्या त्या वयात व्यक्तीने त्या त्या गोष्टी निश्चित कराव्या। आणि आजच्या या प्रतियोगितेतील सर्वात सुंदर आणि देखणा सामना आपल्याला कुठला पाहायला मिळेल, एक वेगवेगळा विक्रम असेल। खेळण्यासाठी मला वाटतं किसन शेठ म्हात्रे JNPT चे कर्मचारी असताना, किसन शेठ म्हात्रे अनेक वर्ष माझ्यासोबत बल्क डिपार्टमेंट मध्ये कंटेनर फायनान्स रेव्हेन्यू म्हणजेच वित्त संपदा या विभागात कार्यान्वित असणारे, आता आय थिंक मला वाटतं ते फायनान्स डिपार्टमेंटला नसावेत, परंतु अतिशय सुरेख बॅट चेंडूचं समीकरण आलं, उडवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, निशाणी आहे मशाल, या वेळेला मशाल पेटल्या जातील प्रत्येक टीमच्या खेळण्याच्या कर्तृत्वाच्या। तर जाऊया, मी संयोजकांना विनंती करतोय, निलेश गोवर्धन गरत, निलेश दत्ताराम गरत आणि त्याचबरोबर 12 के बाद ग्रुप, गरत 11, नवीन सेवा, या सर्वांना संयोजकांना की प्लीज पाहुण्यांना घेऊन, तदनंतर सुरेशजी पाटील, त्याचबरोबर क्वालिफाईड ऑफिशियल शरद म्हात्रे यावेळेला पहिल्या सामन्याला परीक्षित करणार आहेत। जाऊया, सामना हा काही षटकांचा असणार, त्याचं विवरण अमितजी म्हात्रे यांच्या आवाजातून ऐकाल आपण, परंतु जाऊया सन्माननीय पाहुण्यांच्या आदरातिथ्य सन्मानाकडे। नाणेफेकीचा कौल जिंकला भूषण स्पोर्ट्स केगाव। प्रथमतः काय निर्णय असणार आहे, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी चेसिंग हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे। सन्माननीय आदरणीय मुख्य मान्यवर या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी कक्षाकडे वाटचाल करताना दिसत आहेत। हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत ज्यांनी विचारांचे धडे घेतले आणि आज तादायत शिरडोन पासून कसलखंड पर्यंत शिवगंगा वॉटर पार्क मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा
शिवसेनेमध्ये पदार्पण झालं होतं, पक्षप्रवेश झाला होता आणि ज्या पक्षप्रवेशासाठी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तात्कालीन आदरणीय सुभाषजी देसाई साहेब उपस्थित होते. अलोट गर्दी होती पक्षप्रवेशासाठी. ही आमदार साहेबांच्या कारकिर्दीवरती प्रचंड मोठा विश्वास ठेवून त्यांना तो पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आम्ही बघितला. मी दोन्ही संयोजकांना विनंती करेन, आपण एक 12 के बाद ग्रुपच्या सर्व मेंबर्सना विनंती असेल, डगआउट तिकडे आहे, आपल्यासाठी डगआउट बनविलेला आहे, जे डगआउट मध्ये जातील ज्यांची फलंदाजी आहे. आणि मला वाटतोय भूषण स्पोर्ट्स केगाव आपण प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. क्षेत्ररक्षण 12वा प्रतिनिधी कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये कॉम्बॉक्स मध्ये अपेक्षित आहे. महत्वाच्या काही सूचना आहेत. केगाव टीम क्षेत्ररक्षण फलंदाजीसाठी पाचारण केले. 12वा प्रतिनिधी कंपल्सरी. आणि जाऊया मैदानातील या उद्घाटन सोहळ्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा आदर सन्मान. गेस्ट इज गॉड. आलेला पाहुणा देवा समान आहे. मित्र, ती घटना होती 2014ची आणि त्याच्यानंतर आमदार म्हणून या पदावरती विराजमान झाल्यानंतर घराघरात आणि घराघरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात जो अप्रूप आनंद झाला, आमचा हक्काचा आवाज विधानसभेवरती गेला. त्याच्यानंतर लगेचच 12 के बाद ग्रुप असेल